आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या साधुग्राम करिता तपोवनातील वृक्षांची तोडणी जी आहे ती केली जाणार होती आणि याच्याच विरोधात आता पर्यावरण प्रेमी आणि काही नाशिककर जे आहेत ते आपल्याला एकवटल्याचं पाहायला मिळतंय। झाडं वाचवा, तपोवन वाचवा अशा पद्धतीने आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा झाडांचा बालेकिल्ला अशा पद्धतीची घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला आंदोलकांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी निदर्शने करतायत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला नाशिक मधल्या जनतेला संदेश देऊ इच्छितो की आज नाशिक महानगरपालिकेने जी सुनावणी या ठिकाणी बोलवलेली आहे ती मुळातच बेकायदेशीर सुनावणी असं आम्हाला वाटतं। कारण सर्वेक्षणावरती कुठलीही सुनावणी होऊ शकत नाही। कायद्यानुसार सर्वेक्षणाचा निष्कर्षाचा एक रिपोर्ट यावा लागतो आणि त्या रिपोर्टमध्ये ते डॉक्युमेंट जे असते ते ऑनलाईन रिलीज करावं लागतं। त्यानंतर नागरिक पर्यावरणप्रेमी ते बघतात आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन रेज करतात। या ठिकाणी जेवढे पण वृक्ष या तपोवनात लावले त्याच्यावरती कुठलाही नंबरिंग नाही, कुठलीही टिकमार्क नाही। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुनावणीला नाशिक महानगरपालिकेच्या कुठलाही नागरिक भारतीय संविधानानुसार या ठिकाणी हजर राहू शकतो। संपूर्ण नाशिककरांना आम्ही आवाहन करतो या पळसकर सभागृहामध्ये पंचवटीमध्ये तुम्ही 1 तास नक्की काढा आणि आपलं म्हणणं या ठिकाणी मांडा। तुम्हाला यानुसार कायद्याने अनुमती आहे, असं काही नाही की तुम्ही जर हरकती घेतलेल्या नाही तुम्ही येऊ शकत। आपण जर बघितलं तर सुनावणी पूर्वी या ठिकाणी कुठेतरी हे अशा पद्धतीनं निदर्शनं जे आहेत ते पर्यावरण प्रेमींकडून केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आज सुनावणी आहे आणि त्यापूर्वी आपल्याकडून अशा पद्धतीचं एक शक्ती प्रदर्शन जे आहे पूर्ण पर्यावरण प्रेमींचं ते केलं जात आहे। छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची प्रेरणा आहे। वृक्षांच्या विषयी झाडांच्या विषयी त्यांचं धोरण होतं आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या नावाने राज्य करणारे सरकार मात्र वृक्ष तोडायला निघालेले आहे, याचा आम्ही निषेध करतो। सुनावणीच्या आधी गिरीश महाजनांनी जे वक्तव्य केलेलं आहे की तोडणारच हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, संविधानाच्या विरोधात आहे, याचा आम्ही निषेध करत आहोत। आम्ही लेखी मुद्दे सुद्धा देणार आहोत, परंतु नाशिक मधले तपोवन वाचलं पाहिजे ही सर्व वृक्षप्रेमीची नाशिककरांची भावना आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर तपोवन वाचावं, वृक्ष या ठिकाणी वाचावेत अशा पद्धतीची भावना आपल्याला या पर्यावरण प्रेमींची पाहायला मिळते आणि त्यामुळे आज सुनावणी होणार होती आणि या सुनावणीच्या अगोदर अशा पद्धतीनं नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये अशा पद्धतीनं निदर्शनं करत असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।